नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य सुनील सोनवणे। माननीय उच्च न्यायालयाच्या पत्रानुसार भ्रष्ट ग्रामसेवक हिमगौरी आयरने मयत व्यक्तीचे नावाचे बनावट कागदपत्र सादर करून मुख्यालय दाखला बनवून घर भाडे गत्ता घेऊन शासनाची फसवणूक केल्यामुळे त्या भ्रष्टाचारी ग्रामसेवक पेशाला कलंकित करणाऱ्या ग्रामसेवक हिमगौरीला गुन्हा दाखल करून बडतर्फ करावे। तसेच माननीय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेल्या जनता दरबारातील तक्रारीवर पंचायत समितीने काय कारवाई केली, जिल्हा परिषदेलाही दिली नाही। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचाही अपमान केलेला आहे, तरी या अहवालावर कारवाई झालीच पाहिजे। तसेच भ्रष्टाचारी हिमगौरी आयरने बाबुलवाडी ते नांदगाव गिरणार कोणतीही बस नसताना प्रवास भत्ता काढून शासनाची फसवणूक करून प्रवास भत्ता लाटल्याने तिच्यावर फौजदारी कारवाई करावी। तसेच भ्रष्टाचारी ग्रामसेवक हिमगौरी आयर हिच्या कालावधीत नोव्हेंबर 2023 मध्ये कोणतीही ग्रामसभा झालेली नाहीये। बीडीओ दस साहेबांनी अहवाल घेऊन जिल्हा परिषदेकडे पाठवलेला आहे। माननीय उपमुख्य कार्यकारी मॅडम फडो मॅडम यांच्याकडे अजूनही त्या भ्रष्ट ग्रामसेविकेवर कारवाई झालेली नाही। तसेच या भ्रष्ट ग्रामसेवक हिमगौरी आयरनी गिरनारनगर ग्रामपंचायत मध्ये कोणालाही अजेंडा न देता करता बोगस ग्रामसभा घेतलेल्या, बोगस मीटिंग घेतलेल्या आहे। ग्रामसभेचा नियम असतो का 100 लोकांपेक्षा अधिक माणसं पाहिजे आणि ते मतदार यादीतलेच पाहिजे। मतदार यादीतले बोगस माणसांच्या सहाय्या हे करून त्याचप्रमाणे शासकीय वेबसाईटवर कोणत्याही प्रकार ग्रामसभेचे फोटो व्हिडिओ अपलोड केलेले नाहीये, तरी या भ्रष्ट ग्रामसेविकेच्या सर्व मासिक सभा ग्रामसभाची चौकशी करून फौजदारी कारवाई झालीच पाहिजे। भ्रष्टाचारी ग्रामसेवक हिमगौरी हटाओ, बडतर्फ करो, फौजदारी गुन्हे दाखल करा। अशा ग्रामसेवक पेशाला कलंक लावणाऱ्या भ्रष्ट ग्रामसेवक सर्व पुरावे दिलेले, जिल्हा परिषदेकडे अहवाल गेलेले, त्या अहवालावर जिल्हा परिषदेने कारवाई करावी आणि नांदगाव पंचायत समितीने त्वरित कारवाई करावी। यासाठी पंचायत समिती गोधाडे आंदोलन चालू आहे। इथंच गोधाडे आंदोलन आजपासून सुरुवात आहे। तुम्ही बी राहा, इथंच खाणं हरणं मुतणं इथंच आहे। कारवाई करा, मला अहवाल द्या, अहवाल मिळाला। आणि माझी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, या भ्रष्टाचाराच्या या हिमगौरीला तुम्ही वाचवू नका। हिने इतके भ्रष्टाचार केलेले, हिने बाबुलवाडीला भ्रष्टाचार केलेला आहे, त्याची धी गेलेली। हिसोड ग्रामपंचायत मध्ये 2019 मध्ये भ्रष्टाचाराचा अहवाल तयार होऊन जिल्हा परिषदेला गेलेला नाही, त्या अहवालाची चौकशी करा। मंगळण्याची शासकीय कर्मचाऱ्यांच्या नावावर कस काय पैसे काढले, तिने प्रत्येक ग्रामपंचायत जिथं गेली तिथं पैसे खाऊन भ्रष्टाचार केलेला आहे। तिच्या प्रत्येक दप्तराची चौकशी करून आणि मी ते पुराव्यासह हिला गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करा। असे भ्रष्टाचारी लोकसेवक ग्रामसेवक पेशाला कलंकार यांना नोकरीत ठेवू नये, माझी अशी ही विनंती माननीय जिल्हा परिषदेला आहे। आणि या भ्रष्टाचारी हिमगौरी आयरवर त्वरित फौजदारी कारवाई करा आणि हिला बडतर्फ करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओके।